एक काळ होता, गुन्हेगारी विश्वात पुरुषांचं वर्चस्व होतं. मात्र काळ जसा पुढे पुढे गेला तशा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सुद्धा पुढे आल्या. यात प्रामुख्यानं नाव घेतलं जातं ते फुलनदेवीचं. मात्र तिच्याबरोबरच अजून एक लेडी डाकू होती, जिने एकाच वेळी 15 लोकांना गोळ्या घालून मारून टाकलेलं. आपण अशाच एका लेडी डॉनची माहिती आपल्या DSD वर्ल्डमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, DSD वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे. कुसमाचा जन्म उत्तर प्रदेशमधील जालौन जिल्ह्यात 1964 मध्ये झाला. तिचे वडील हे गावचे सरपंच होते. ती चांगल्या घरात वाढली होती. त्यात ती घरातील सगळ्यात लाडकी होती. लहान वयातच ती गावातील माधव मल्लाह या तरुणाच्या प्रेमात पडली होती. त्यावेळी तिचे वय फक्त 13 ते 14 वर्ष होतं. एक दिवस संधी पाहून ती माधव सोबत पळून गेली. कुसमाच्या वडिलांनी पोलिसांच्या मदतीने तिला घरी परत आणलं. काही दिवसांनी तिचं दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून देण्यात आलं, पण ती एवढ्यात हार मानणारी नव्हती. इकडे माधव कुसुमाला विसरू शकत नव्हता. त्यातच गुन्हेगारी जगतात प्रवेश केला. 70च्या दशकात उत्तर प्रदेशमधील कुप्रसिद्ध असलेल्या विक्रम मल्लाहच्या गँगमध्ये तो सामील झाला. काही दिवसांनी माधव गँगमधल्या सहकाऱ्यांसोबत कुसुमाच्या घरी गेला आणि तिला उचलून चंबळ भागात घेऊन आला. आता कुसुमा माधवसोबत विक्रम मल्लाहच्या गँगमध्ये सहभागी झाली. विक्रम मल्लाहच्या गँगमध्ये एक लेडी डाकू अगोदरच होती. ती विक्रम मल्लाहच्या सगळ्यात जवळची होती. अगदी गँगमधला एकही जण हा तिच्या शब्दाबाहेर नव्हता. तिचं नाव होतं फुलनदेवी. या फुलनदेवीला कुसमाचं गँगमध्ये येणं पटलं नव्हतं. त्यामुळे ती वेगवेगळ्या मार्गांनी कुसमाला त्रास द्यायची आणि विक्रम आणि माधव हे दोघेही नेहमी फुलनचीच बाजू घ्यायचे. त्यामुळे फुलन ही आधीच वैतागली होती आणि त्यातच फुलनने स्वतःहून तिला गँगमधून बाहेर पडायची संधी दिली. आता ती गेली ते लालारामवर प्रेम करण्याचं नाटक करायला, पण ती खरंच त्याच्या प्रेमात पडली. नंतर मग ती कालारामच्या गँगमध्ये सामील झाली. असंही तिला विक्रम मल्लाहच्या गँगमधून बाहेर पडायचंच होतं. आता लालारामने तिला बंदूक आणि बाकीची हत्यारं चालवायला शिकवली. बघता बघता ती खून, दरोडे, मारहाण सगळे गुन्हे करायला लागली. पुढे तिच्या नावाची दहशत इतकी पसरली की मोठे मोठे गुंड, डाकू तिच्या नावाने घाबरायला लागले. या सगळ्या दरम्यान तिचा मल्लाह आणि फुलनदेवीबद्दलचा राग कमी झाला नव्हता. म्हणून मग तिने लालारामला सोबत घेऊन विक्रम आणि माधव मल्लाह यांना मारलं. 1982 मध्ये फुलनदेवीने सरेंडर केलं आणि मग चंबळ नदीच्या भागात कुसुमा एकटी डाकू उरली. हे इतकं सगळं झालं तरीही कुसुमाचा मल्लाहवरचा राग काही शांत झाला नव्हता. म्हणूनच तिनं 1984 मध्ये मईस्ता गावात जाऊन एकटीने 15 जणांना गोळ्या घालून खून केला. कारण या गावात जास्त करून मल्लाह लोक राहत होते. अनेक डाकू फक्कड बाबाला आपला गुरु मानायचे. या फक्कड बाबांच्या संगतीत राहून राहून मग कुसमाला सुद्धा देवधर्म करायची सवय लागली. आता ती गुन्हे तर करत होतीच, पण एका बाजूला अध्ययन आणि प्रार्थना सुद्धा करायला लागली. तिने एका रिटायर्ड ADGला किडनॅप केलं आणि मग 50 लाखांची रक्कम मागितली. ही रक्कम दिली नाही म्हणून तिने गोळ्या घालून त्याची हत्या केली. आता ती पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये येऊन बसलेली. पोलिसांनी तिला पकडण्यासाठी जंग पछाडलं, पण तिला पकडण्यात पोलिसांना कधीच यश आलं नाही. शेवटी कुसुमा आणि फक्कड बाबा या दोघांनीही स्वतःहून सरेंडर केलं. आता कुसुमा तुरुंगात भगवान शंकराची प्रार्थना करतेय. ती इतर कैद्यांना रामायणाचे धडे देतेय आणि सोबतच स्वतः सुद्धा रामनामाचा जप करतेय. आता तिच्या या रामनामाच्या जपामुळं पाप धुतली जातील का हे सांगता येत नाही, पण ती तुरुंगात गेल्यामुळे चंबळ नदीच्या खोऱ्यात काही अंशी शांतता पसरली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.